धर स्वामी की जय। परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी या कर्मभूमीमध्ये अवतार घेऊन जीवांना ज्ञान निरूपण केलं आणि सांगितलं की मी परमेश्वर, माझ्या दोन अवस्था आहेत, एक साकार रूप आणि निराकार रूप। साकार रूप म्हणजे मनुष्य वेश, व्यक्त अवतार रूप। मी आज अवतार रूपामध्ये श्रीमूर्तीधार्या परमेश्वर म्हणून या कर्मभूमीमध्ये जीवोद्धाराचं कार्य करीत असलो तरी सुरुवातीची माझी अवस्था ही निराकार अशी होती। निराकार म्हणजे कुठलाही आकार नाही। मी परमेश्वर निराकार स्थितीमध्ये होतो, कुठलाही आकार नाही। लांब, गोल, चौकोनी, त्रिकोणी, मनुष्याकृती, पशुआकृती, पक्षाकृती, कुठलाही आकार मला नव्हता। मी निराकार, अनंत, अमर्याद असा मी निराकार परमेश्वर। आणि माझ्या स्वरूपामध्ये अनंत शक्तींसह दया, माया, कृपा आणि करुणा हे चार गुण माझ्या स्वरूपामध्ये नित्य आहेत। त्या चार गुणांपैकी कृपा नावाचा गुण आहे। तो कृपा गुण म्हणजे दानशीलता, दातृत्व, दान देण्याची भावना। अगाध, अनंत, अमर्याद, सर्वशक्तिमान, परम ऐश्वर्याने अथिला असा मी निराकार परमेश्वर। आणि माझ्या त्या कृपा गुणामुळे माझ्या जवळील हा आनंद, मोक्षाचा आनंद कुणाला तरी द्यावा अशी माझ्या निराकार परमेश्वराला प्रवृत्ती झाली। आणि मग हा मोक्षाचा आनंद देण्यासाठी परमेश्वराने सभोवार जाणलं तर तिथे प्रपंच, देवता आणि जीव हे तीन पदार्थ उपस्थित होते। आणि त्या तीन पदार्थांपैकी, नित्य पदार्थांपैकी हा आपला मोक्षाचा आनंद घेण्यास कोण पात्र आहे? तर प्रपंच हा जडमूड अवस्थेमध्ये असल्यामुळे याला मोक्षाचा आनंद काही प्राप्त होणं शक्य नाही, म्हणजे तो अनुभवू शकत नाही। देवता ह्या 81 कोटी 1.25 एवढ्या संख्येनं आहेत, परंतु त्या देवता सुद्धा बाहेरील कोणी आनंद देव म्हणलं तर त्यांना ते स्वीकारता येत नाही, त्या बद्ध आहेत। आणि म्हणून त्यांना मोक्षाचा आनंद त्या सुद्धा स्वीकारू शकत नाही। आणि मग राहिला जीव। हा जीव देवतांच्याच स्वरूपामध्ये, चैतन्य माया नामक जी देवता आहे त्या देवतेच्या स्वरूपामध्ये एका तम प्रदेशामध्ये तो जीव अनादी काळापासून सुख दुःख रहित अवस्थेमध्ये पडून होता। आणि मग परमेश्वराने जाणलं की हा जीव माझ्या मोक्षाला पात्र आहे, हा जीव माझ्या मोक्षाचा आनंद घेऊ शकतो। परंतु ह्या जीवाच्या ठिकाणी अविद्या नावाचा आदिमळ आहे। हा आदिमळ
जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर ह्या चार नित्य पदार्थाप्रमाणे हा आदिमळ सुद्धा अनादी आहे. आणि हा आदिमळ ह्या जीव स्वरूपामध्ये मिसळलेला आहे. जोपर्यंत हा जीव स्वरूपामध्ये मिसळलेला राहील तोपर्यंत हा जीव माझ्या मोक्षाचा आनंद उपभोगू शकत नाही. जेव्हा प्रयत्न करून हा आदिमळ, हा आद्यमळ ह्या जीवापासून वेगळा केला, ह्या आद्यमळापासून हा जीव जर मुक्त केला तर तो माझा मोक्षाचा अधिकारी होऊ शकतो, माझ्या आनंदाला तो पात्र होऊ शकतो. हे परमेश्वरांनी जाणलं आणि मग ह्या जीवाला मुक्त करणे म्हणजे ह्या आदिमळापासून मुक्त करून आणि मग त्याला मोक्ष देता येऊ शकतो, हे परमेश्वरांनी जाणलं. आणि ह्या जीवाला मुक्त करण्यासाठी आणि ह्या जीवांचा उद्धार करण्यासाठी परमेश्वरांनी ह्या सृष्टीची रचना करण्याची परमेश्वराला प्रवृत्ती झाली. आणि मग ही प्रवृत्ती परमेश्वरांनी आपली जी मुख्य शक्ती आहे चैतन्य माया, त्या शक्तीला ही प्रवृत्ती जाणविली, म्हणजे त्या चैतन्य मायेला आज्ञा केली. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये या आज्ञेचं वर्णन फार सुंदर रीतीनं करतात. भगवान श्रीकृष्ण 14व्या अध्यायामध्ये 3ऱ्या व 4थ्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की हे अर्जुना, मम योनिर महद ब्रह्म तस्मिन् गर्भम दधाम्यहम संभव सर्वभूतानां ततो भवति भारत. सर्व योनिषु कौन्तेय मूर्तय संभवन्ति याः तासां ब्रह्म महद्योनिर अहम बीज प्रद पिता. हे अर्जुना, मी निराकार परमेश्वर, माझी महत ब्रह्म ही आदिशक्ती, मम योनीर ती माझी योनी आहे. मम योनीर महत ब्रह्म, महत ब्रह्म म्हणजे 81 कोटी 1.25 देवता असं ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी ज्या देवता सांगितलेल्या आहेत, त्या देवतांच्या थोव्यांपैकी मुख्य जी चैतन्य माया आहे, त्या चैतन्य मायेला गीतेमध्ये महत ब्रह्म असं म्हणलेलं आहे. आणि ते महत ब्रह्म मम योनीर म्हणजे माझी योनी असं भगवान श्रीकृष्ण सांगतात. मम योनीर महत ब्रह्म तस्मिन् गर्भम दधाम्यहम. त्या महत ब्रह्म अर्थात चैतन्य मायेच्या गर्भामध्ये म्हणजे स्वरूपामध्ये मी माझ्या प्रवृत्तीचं आज्ञेचं बीज टाकलं. ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये परमेश्वर श्री चक्रधर प्रभू सांगतात 3 परमेश्वर, सच्चित आनंद, सच्चित आनंद, ब्रह्म माया ईश्वर, ह्या तिन्ही च स्वरूप ज्या ठिकाणी सामायिक आहे, जिथे मायेचं स्वरूप, सद्ब्रह्माचं स्वरूप आणि परमेश्वराचं स्वरूप आहे, अशा त्या योनीमध्ये त्याला महत ब्रह्म, मम योनीर महत ब्रह्म, अशा त्या ठिकाणी परमेश्वराने, निराकार परमेश्वराने सृष्टी रचनेच्या प्रवृत्तीचं बीज टाकलं. मम योनीर महत ब्रह्म तस्मिन् गर्भम दधाम्यहम. गर्भ म्हणजे स्वरूप, त्या 3 परमेश्वराचं स्वरूप म्हणजे महत ब्रह्म, चैतन्य माया ही योनी परमेश्वराची. त्या चैतन्य मायेचं स्वरूप जिथं आहे तिथं ब्रह्माचं पण आहे, परमेश्वराचं पण स्वरूप आहे. अशा 3 परमेश्वराच्या त्या ठिकाणी जिथे चैतन्य मायेचं स्वरूप आहे ती योनी. मम योनीर महत ब्रह्म तस्मिन् गर्भम दधाम्यहम म्हणजे त्या स्वरूपामध्ये आज्ञेचं बीज टाकलं. कोणती आज्ञा? संभव सर्वभूतानां ततो भवति भारत. सर्व योनिषु कौन्तेय मूर्तय संभवन्ति या तासां ब्रह्म महद्योनिर अहम बीज प्रद पिता. की हे चैतन्य माये, तू ह्या सृष्टीची रचना कर. आणि मग परमेश्वराच्या प्रवृत्तीनं चैतन्य मायेने ह्या सृष्टीची रचना केली आणि स्वतःच्या स्वरूपामध्ये, तम स्वरूपामध्ये जे जीव आहेत ते सर्व जीवांना या सृष्टीमध्ये आणलं आणि त्या ठिकाणी सृष्टीमध्ये आणून ही सगळी रचना केली.
भगवान श्रीकृष्ण पुढे निरूपण करतात की हे अर्जुना, चैतन्य मायेकडून मी ही सृष्टीची रचना करून घेतली, म्हणून या सृष्टी रचनेच्या आज्ञेचं बीज टाकणारा मी, अहम बीज प्रद पिता, मी या सर्वांचा पिता आहे. संभव सर्वभूतानां ततो भवति भारत, सर्व योनिषु कौंतेय मूर्तय संभवन्ति या, तासां ब्रह्म महद्योनिर अहम बीज प्रद पिता. मी सृष्टी रचनेच्या आज्ञेचं बीज टाकणारा, म्हणजे सारांश रूपाने सर्व सृष्टीचं बीज टाकणारा मी सर्वांचा पिता आहे, असं भगवान श्रीकृष्ण सांगतात. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सुद्धा संसरण या प्रकरणामध्ये या सृष्टीची रचना कशी झालेली आहे याचं वर्णन करतात. अशा प्रकारे या सृष्टीची रचना झाली आणि सृष्टीची रचना झाल्यानंतर परमेश्वराच्याच आज्ञेनं चैतन्य मायेने महत ब्रह्म, ज्याला गीतेमध्ये उल्लेख केलेला आहे, त्या महत ब्रह्माने म्हणजे चैतन्य मायेने 4 युगांची स्थापना केली. 4 युग कोणते? कृतयुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग. ही 4 युगांची चैतन्य मायेने स्थापना केली आणि अशा प्रकारे सृष्टी रचना झाली. 4 युगांची स्थापना झाली आणि त्या ठिकाणी कृतयुगाचा आरंभ झाला. कृतयुगाचा आरंभ झाल्यानंतर पूर्वस्थिती काय आहे, सृष्टीच्या आरंभी काय स्थिती होती, तर शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, सृष्टीच्या आरंभाची स्थिती सर्व देवता आणि चैतन्य माया आणि जीव या सृष्टीमध्ये आले आणि हे सर्व साकार झालं, सर्व सृष्टी. मग कृतयुगाचा आरंभ झाला. तर कृतयुगाच्या आरंभाला काय घडलेलं आहे, लीळा चरित्रामध्ये पण याचं सुंदर वर्णन आलेलं आहे की सृष्टीच्या आरंभ आणि त्या आरंभाला प्रतिष्ठान नगरीमध्ये, प्रतिष्ठान येथे ब्रह्मदेव कमल पुष्पावरती बसलेले असताना त्यांना 4 पुत्र उत्पन्न झाले, मानस पुत्र. त्या 4 पुत्रांचं नाव सनक, सनकादी, सनंदन आणि सनातन असं त्या 4 पुत्रांचं नामकरण केलेलं. आणि ब्रह्मदेव कमल पुष्पावर बसलेले 4 मुख आहेत, त्यांना चतुरानन असं त्यांना म्हणलं जातं. त्यांच्याकडे 4 वेद आहेत, सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. त्यांचं वाहन हंस आहे, हंस पक्षी. आणि असे ते ब्रह्म बसलेले आहेत. आणि ते 4 पुत्र त्यांना जे उत्पन्न झालेले, त्यांनी ब्रह्मदेवाला प्रार्थना केली की पिताश्री आम्हाला ज्ञान निरूपण करा. आणि मग ब्रह्मदेवानी 4 वेदांचं ज्ञान सनकादिकांना निरूपण केलं. 4 वेद हे वेद त्रिगुणात्मक आहेत आणि देवता सुद्धा त्रिगुणात्मक आहेत. म्हणजे देवतांचं अंतर्याग बहिर्याग ज्ञान हे वेदांमध्ये आहे. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात की त्रैगुण्य विषया वेदा इस्त्रे गुण्यो भवार्जुन. हे अर्जुना, वेद त्रिगुणात्मक आहेत आणि हे वेदाचं ज्ञान ब्रह्मानी सनकादिकाला निरूपण केलं. आणि जेव्हा वेदाचं ज्ञान निरूपण केलं त्या ठिकाणी त्रिगुणात्मक देवता धर्माची ब्रह्मदेवानी स्थापना केली. त्रिगुणात्मक देवता धर्माची त्या ठिकाणी ब्रह्मदेवानी स्थापना केली. अजून एका देवता धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की ब्रह्मदेवानी 4 वर्णाची सुद्धा तिथे स्थापना केली. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ब्राह्मण मुखातून, छातीमधून क्षत्रिय, जांघेमधून वैश्य आणि पायातून शूद्र, असे 4 वर्ण त्या ठिकाणी ब्रह्माने स्थापन केले आणि 4 वेदांचं निरूपण केलं आणि तिथे देवता धर्माची स्थापना केली. तो देवता धर्म म्हणजेच सनातन धर्म होय. संपूर्ण 81 कोटी 1.25 लाख 10 देवता आहेत
वेदामध्ये देवतांचंच वर्णन आलेलं आहे, त्रिगुणात्मक वर्णन आलेलं आहे. आणि हे देवता धर्माची स्थापना 4 वेदांचं निरूपण करून ब्रह्मेयांनी त्या ठिकाणी स्थापना केली. आणि त्या देवता धर्माचं नाव सनातन धर्म असं त्या ठिकाणी पडलेलं आहे. आणि हा सनातन धर्म स्थापन झालेला 4 वेदांचं ज्ञान प्राप्त झालेले सनक, सनकादी, सनंदन आणि सनातन हे 4ही ऋषी कुमार आणि त्या वेदांचं अध्ययन करू लागले, सखोल अध्ययन करू लागले, चिंतन करू लागले. आणि त्या चिंतनामधून, मंथनामधून, सखोल अशा अध्ययनामधून त्यांना 3 प्रश्न निर्माण झाले. पहिला प्रश्न असा की या सृष्टीची रचना कोणाच्या आज्ञेने झालेली आहे, कोणी केलेली आहे. दुसरा प्रश्न त्यांना उपस्थित झाला की ह्या जीवाला अविद्या बंधनातून सोडविणारा कोण असा समर्थ आहे. आणि तिसरा प्रश्न त्यांना असा निर्माण झाला की ह्या जीवाला शाश्वत असा मोक्ष देणारा कोण आहे, शाश्वत चिरकाल असा मोक्ष देणारा कोण आहे. आणि या 3 प्रश्नांची उत्तरं त्यांनी वेदांमध्ये खूप शोधली, पण त्या वेदामध्ये त्यांना त्या प्रश्नांची उत्तरं सापडली नाहीत. आणि मग ते सनकादिक ब्रह्मेयाकडे आले आणि नतमस्तक होऊन म्हणाले की पिताश्री, आम्हाला या प्रश्नांची उत्तरे सांगा. आणि ब्रह्मदेवाच्या समोर त्यांनी ते 3 प्रश्न मांडले. आणि ते प्रश्न ऐकल्यानंतर ब्रह्मदेव अंतर्मुख झाले, विचार करू लागले, उत्तर शोधू लागले. पण ब्रह्माला सुद्धा त्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत. कारण ब्रह्माला वेदांच्या पलीकडे माहिती नव्हतं आणि वेदांमध्ये या प्रश्नांची उत्तर नाहीत. कारण भगवान श्रीकृष्ण गीतेत सांगतात, त्रैगुण्ये विषया वेदा निस्त्रैगुण्यो भव अर्जुन. अर्जुना, वेद हे त्रिगुणात्मक आहेत. त्रिगुण म्हणजे देवतांचंच मार्गदर्शन करणारे आहेत, कारण देवता त्रिगुणात्मक आहेत. आणि परमेश्वर निर्गुण आहे, या त्रिगुणाच्या वेगळा आहे. वेद त्रिगुणात्मक आहेत, परमेश्वर निर्गुण आहे. परमेश्वराचं ज्ञान त्या वेदांमध्ये नाही. आणि म्हणून ब्रह्माने खूप प्रयत्न केला, पण त्या वेदामध्ये त्यांना त्या प्रश्नाची उत्तरे मिळाली नाहीत. आणि मग त्यांनी त्या निराकार परमेश्वराची प्रार्थना केली. आणि मग तो निराकार परमेश्वर, चैतन्य पर परमेश्वर, अगाध अनंत अनंत शक्तीने युक्त ज्ञानमय आनंदमय असा तो परमेश्वर आणि त्या ठिकाणी हंस रूपाने प्रगट झाले. असं सांगितलेलं आहे ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये की परमेश्वर श्रीमूर्तीधारी परमेश्वर, दत्त म्हणजे दान देण्यासाठी, जो जीवाला ज्ञान देण्यासाठी अवतरलेला होता, असा तो परमेश्वर श्रीमूर्तीधारी परमेश्वर. आणि तो हंस, जे वाहन ब्रह्माचं तिथं होतं, त्या हंसाच्या हृदयामध्ये तो परमेश्वर प्रवेशला, श्रीमूर्तीधारी परमेश्वर. आणि त्या हंस रूपाने त्यांनी अवतार घेतला आणि त्या ठिकाणी ब्रह्मविद्येचं ज्ञान त्या सभेमध्ये निरूपण केलं सनकादिकांनी. कारण परमेश्वराची एक विद्या आहे, ती विद्या आहे ब्रह्मविद्या. आणि सनकादिकाला ब्रह्मविद्येचं ज्ञान निरूपण केलं. सनक, सनकादी, सनंदन आणि सनातन ह्या 4 ऋषी कुमारांना परमेश्वरांनी तिथे निरूपण केलं. श्री हंस प्रभूंनी, जो परमेश्वराचा अवतार झाला, त्यांनी हंस प्रभूंनी ज्ञान निरूपण केलं आणि या प्रश्नांची उत्तरे दिली की मी परमेश्वर, समर्थ असा परमेश्वर, माझ्याच आज्ञेनं त्या सृष्टीची रचना चैतन्य मायेने म्हणजे माझ्या मुख्य शक्तीने केलेली आहे. मी परमेश्वर ह्या जीवाला अविद्या बंधनातून मुक्त करण्यास समर्थ आहे. मीच या जीवाला बंधनातून सोडविणार आहे. आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर, मी परमेश्वर, मीच ह्या जीवाला शाश्वत असा मोक्ष देणार आहे. आणि तात्काळ त्या सनकादिकांना तिथे बोध झाला आणि त्यांनी उठून श्री हंस प्रभूंना दंडवत केला. आणि त्या ठिकाणी आणि त्या प्रसंगी परमेश्वर धर्माची स्थापना झाली. तो पहिला परमेश्वराचा धर्म या सृष्टीमध्ये प्रगट झाला. आणि त्या ईश्वरीय धर्माचं नाव काय होतं, तर सत्य सनातन महात्मा धर्म. आणि तो सत्य सनातन महात्मा धर्म म्हणजे त्या कलियुगामध्ये महानुभाव पंथ या रूपाने तो सगळीकडे विख्यात आहे. आधी ब्रह्माने स्थापन केलेला सनातन धर्म, तो सनातन धर्म आज देवता धर्म म्हणून सर्वत्र दिसतो आहे. सनातन
तो ब्रह्माने स्थापन केलेला, आणि त्या ब्रह्माच्या सभेमध्ये ईश्वराने हंस रूपाने अवतार घेतला, आणि त्या परमेश्वराने स्थापन केलेला जो धर्म, तो सत्य सनातन महात्मा धर्म हा आज महानुभाव पंथ या रूपाने सर्वत्र आपल्याला दिसतो आहे. अशा प्रकारे सृष्टीच्या आरंभी परमेश्वर धर्माची स्थापना झाली. श्री हंस प्रभूंनी स्थापन केलेला तो ईश्वरीय धर्म, त्याचे अधिकारी होते सनक, सनकादी, सनंदन आणि सनातन ऋषी. आणि मग त्यांनी या धर्माचं ज्ञान सर्वत्र प्रसारित केलं, आणि कृतयुगामध्ये हा धर्म मोठ्या स्वरूपामध्ये सगळीकडे प्रसारित झाला. हंस प्रभूंचे ज्ञान, जे ब्रह्मविद्याशास्त्र, जे अस्थिपरीचं ज्ञान आहे, ते प्राप्त करणारे ज्ञानी आहे. आणि त्या ज्ञानीयामध्ये त्या काळामध्ये कृतयुगामध्ये दोन वर्ग तयार झाले. एक अनुसरणारा वर्ग, म्हणजे श्री हंस प्रभूंनी निरूपण केलेल्या अस्थिपरीप्रमाणे आचरण करून परमेश्वराची आज्ञा पालन करणारा जो वर्ग होता, त्याला अनुसरणारा वर्ग असं म्हणलं जातं. तो वर्ग उद्धरून गेला, तो मोक्षाला गेला. पण त्याच ज्ञानियांमध्ये दुसरा जो वर्ग होता, ननुसरणारा, श्री हंस प्रभूंनी सांगितलेल्या ब्रह्मविद्या शास्त्रानुसार, त्यांनी निरूपण केलेल्या अस्थिपरीनुसार ज्या ज्ञानी वर्गाने आचरण केलं नाही, ते ननुसरले, त्यांचं जीव स्वरूप मळालं. आणि अशा ननुसरलेल्या जीवांना खालच्या युगामध्ये ढकलून दिलं, त्यांची अधोगती झाली, आणि ते सर्व जीव खालील त्रेता युगामध्ये जन्माला आले, मनुष्य देहामध्ये. कृतयुग संपलं, त्रेतायुग लागलं, आणि या त्रेतायुगामध्ये हे जे ननुसरलेले जीव होते ते मनुष्य देहानी सगळीकडे जन्माला आले. परंतु तोपर्यंत कृतयुगातील श्री हंस प्रभूंनी स्थापन केलेला धर्म, त्याला ग्लानी येऊन तो नष्ट झालेला होता, धर्म बुडालेला होता, सर्वत्र अज्ञान पसरलेलं होतं. आणि मग परमेश्वरांनी जसं सांगितलेलं आहे की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परमेश्वराने, श्रीकृष्ण भगवंतांनी गीतेत सांगितलेलं आहे की जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा मी अवतार घेतो. आणि त्याप्रमाणे कृतयुगामध्ये जे ननुसरलेले होते ते त्रेतायुगामध्ये जीव मनुष्य देहामध्ये आले, तोपर्यंत ईश्वराचा धर्म बुडाला, आणि तो बुडालेला धर्माला ग्लानी आली, ईश्वर धर्माला. आणि धर्म स्थापनेसाठी परमेश्वरांनी त्रेतायुगामध्ये अवतार घेतला, आणि तो अवतार म्हणजे श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार. आणि मग बद्रिकाश्रमाला श्री दत्तात्रय प्रभूंनी अवतार घेतला. तिथे यदू राजा, अर्ळक राजा, ऋषीश्वर, ऋषी लोक या सर्वांना ज्ञान बोध केला. जे शास्त्र हंस प्रभूंनी सांगितलेलं होतं तेच ब्रह्मविद्याशास्त्र पुन्हा यदू राजाला सांगितलं, आणि पुन्हा ईश्वरीय धर्माची स्थापना केली. त्रेतायुगामध्ये हा पुन्हा ईश्वर धर्म फोफावला. अनेक जीवांनी ज्ञान प्राप्त केलं. त्या ज्ञानी जीवांमध्ये पुन्हा दोन गट निर्माण झाले. एक अनुसरणारे, म्हणजे श्री दत्तात्रय प्रभूंनी निरूपण केलेले अस्थिपरीचं आचरण करणारे, त्यांनी आचरण केलं, उद्धरून गेले ते. परंतु दुसरा जो ज्ञानी यांचा वर्ग होता, त्यांनी परमेश्वराच्या आज्ञा पाळल्या नाहीत, आणि त्यांची अधोगती झाली, ननुसरले ते, आणि त्यांचं अर्धजीव स्वरूप मळालं. असे मळालेले जीव पुन्हा त्यांना खालच्या युगात ढकलून दिलं, द्वापार युगामध्ये. आणि द्वापार युगामध्ये ते जीव पुन्हा मनुष्य देहामध्ये जन्माला आले. पण तोपर्यंत श्री दत्तात्रय प्रभूंनी स्थापन केलेला धर्म बुडालेला होता, तो ईश्वरीय धर्म ग्लानी येऊन नष्ट झालेला होता. आणि त्या धर्माला ग्लानी आल्यामुळे पुन्हा परमेश्वरांनी श्रीकृष्ण रूपाने अवतार घेतला, आणि कुरुक्षेत्र भूमीवरती प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान निरूपण करून ईश्वरीय धर्माची पुन्हा स्थापना केली. आणि तो ईश्वरीय धर्म म्हणजेच जे शास्त्र हंस प्रभूंनी सांगितलेलं होतं, जे शास्त्र श्री दत्तात्रय प्रभूंनी सांगितलेलं होतं, तेच ब्रह्मविद्याशास्त्र श्रीकृष्ण भगवंतांनी श्रीमद भगवद्गीतेच्या रूपाने सांगितलं, आणि पुन्हा ईश्वरीय धर्माची स्थापना केली. द्वापार युगामध्ये पुन्हा ईश्वरीय धर्म मोठ्या स्वरूपामध्ये प्रसारित झाला. अनंत जीवांनी ज्ञान प्राप्त केलं. त्यांच्यामध्ये पुन्हा दोन वर्ग निर्माण झाले, एक अनुसरणारा, एक ननुसरणारा. पांडवांसारखे जे जीव होते, अधिकारी जीव, ते अनुसरले, भगवान श्रीकृष्णांच्या
गीता शास्त्रज्ञानाप्रमाणे आचरण करून ते मोक्षाला गेले. परंतु कौरवांसारख्या ज्या प्रवृत्तीचे जे ननुसरणारे जीव होते, भगवान श्रीकृष्णांनी पुन्हा पुन्हा त्यांना ज्ञान सांगितलं, परंतु त्यांनी परमेश्वराची आज्ञा पाळली नाही. परमेश्वराचं ज्ञान त्यांनी फेटाळून लावलं, ते ननुसरले आणि त्यांचं पूर्ण जीव स्वरूप मळालं आणि त्यांची अधोगती झाली. आणि अशा अधोगामी जीवांना खालच्या युगामध्ये म्हणजे कलियुगामध्ये ढकलून देण्यात आलं. आणि मग कलियुगामध्ये हे सर्व मळलेले जीव, ज्यांचं पूर्ण जीव स्वरूप मळालेलं आहे, अशी जीव या कलियुगामध्ये मनुष्य देहामध्ये आले. आणि 12व्या शतकामध्ये, या कलियुगाच्या 12व्या शतकामध्ये हा श्रीमद भगवद्गीतेचा भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेला ईश्वरीय धर्म लोपलेला होता. धर्माला ग्लानी आलेली होती. कारण भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे अर्जुना, योगो नष्ट परंतप, माझा हा योग मी पुन्हा पुन्हा युगायुगामध्ये अवतार घेऊन ज्ञान निरूपण करतो आणि धर्मस्थापना करतो, पण पुन्हा पुन्हा हा माझा योग नष्ट होत आलेला आहे. आणि हा योग नष्ट, माझा हा भगवद्गीतेचा योग पुढे पण नष्ट होईल. आणि ज्यावेळेस पुढे नष्ट होईल त्यावेळेस मी पुन्हा अवतार घेईल आणि पुन्हा हाच योग पुन्हा स्थापन करेल, असं भगवान श्रीकृष्णांनी गीतेत सांगितलंय. त्याप्रमाणे या कलियुगामध्ये भगवान श्रीकृष्णांनी निरूपण केलेले श्रीमद भगवद्गीता हा ज्ञान योग नष्ट झाला. आणि मग परब्रह्म परमेश्वराने पाहिलं की या कलियुगामध्ये धर्म नष्ट झालेला आहे, धर्माला ग्लानी आलेली आहे, मला अवतार घेतला पाहिजे. परंतु आता या कलियुगामध्ये जन्माला आलेले हे जीव, हे सर्व जीव पतित आहेत, प्रेतासारखे अशुभ आणि अपवित्र आहेत. हे जीव इतके अनधिकारी अभाग्य आहेत, या कलियुगामध्ये जन्माला येण्याचीच त्यांना शिक्षा, जन्म मात्रे चौकडी पर्यंत नरक. नुसतं या कलियुगामध्ये जन्म घेण्याचंच त्यांना बक्षीस काय आहे, तर त्यांना चौकडीचे नरक. इतकं हे जीव हे युग अपवित्र, आणि हे जीव अपवित्र आहेत, अधोगामी आहेत, पतित आहेत. त्या पतित जीवांचा उद्धार करण्यासाठी मला अवतार घ्यायचा आहे. हे जीव पतित आहेत, अपवित्र आहेत, अशुद्ध आहेत, प्रेतासारखे बनलेले आहेत. आणि म्हणून मला या कलियुगामध्ये पतित पावन, पतित उद्धारक असा मला एक वैशिष्ट्यपूर्ण अवतार घ्यायचा आहे. हे परमेश्वराची प्रवृत्ती. आणि परमेश्वर या कलियुगामध्ये आले आणि परमेश्वरांनी प्रेतामध्येच अवतार घेतला आणि संदेश दिला की जसं प्रेत अपवित्र आहे, त्याला शुद्ध करून, त्याला पवित्र करून, त्याला उभं करून, त्याला कार्याला आम्ही लावणारे ईश्वर अवतार आहोत. हा मेसेज देण्यासाठी, हा संदेश देण्यासाठी या कलियुगातील जीवांना, हे प्रेतासारखे पडलेल्या जीवांचा उद्धार करणं, हे आम्ही कार्य स्वीकारलेलं आहे. हा विचार देण्यासाठी परमेश्वरांनी प्रेतामध्येच या कलियुगामध्ये अवतार घेतला. वास्तविक प्रेत हे काय अवतार घेण्याचं ठिकाण नाही. प्रेता इतकं अशुद्ध, अपवित्र, अशुभ असं दुसरं या जगात कोणतंच नाही. समाजामध्ये प्रेत यात्रेला गेले तर अशुद्ध झालो, अशुभ झालो, ते प्रेत पाहिल्यामुळे अशुभ आणि अशुद्ध झालो या भावनेनं लोक घरात आंघोळ केल्याशिवाय प्रवेश करत नाहीत. आणि जे परमेश्वर भक्त आहेत ते प्रेत यात्रेला गेले तर देवपूजा केल्याशिवाय, घरी आल्यावर देवपूजा केल्याशिवाय पाणी पित नाहीत. इतकं अशुभ, अपवित्र आणि अशुद्ध मानलं जातं. आणि अशा प्रेतामध्येच परमेश्वराने अवतार घेतला. याचा गहन अर्थ असा आहे की हे जीव प्रेतासारखे अशुभ झालेले आहेत, यांचा उद्धार करायचा आहे. आणि हा विचार, हा संदेश सर्वत्र सर्व अधिकारी जीवांना देण्यासाठी परमेश्वराने प्रेतामध्येच अवतार घेतला. 12व्या शतकामध्ये गुजरात मधील भरवस या नगरामध्ये तेथील राजा विशाळदेव, त्याची पत्नी मालनी आणि यांच्या उदरी जन्मलेला हरिपाळ देव हा युवराज वयाच्या 25व्या 27व्या वर्षी अकस्मात मृत्यू पावतो काय, त्याचं प्रेत स्मशानामध्ये आणलं जातं काय, आणि त्या प्रेताला अग्नी देण्यासाठी जेव्हा स्वतः राजा विशाळदेव त्या प्रेताजवळ जातो आणि त्याच वेळेस परमेश्वर त्या प्रेतामध्ये प्रवेश करतात आणि अवतार घेतात. आणि नाव काय धारण करतात? श्री चक्रधर. कारण नामाचा स्वीकार आधीच केलेला असतो. श्री चक्रधर हे नाम धारण करतात, कारण ज्ञान चक्र आणि शक्ती चक्र विशेषत्वाने जीवांच्या उद्धारासाठी या कलियुगामध्ये
हे दोन शस्त्र परमेश्वराने प्रभावी रीतीने सोबत आणलेले आहेत, व्यक्त झालेले आहेत. कारण हे जीव दोषाने भरलेले आहेत. पतित म्हणजे दोषाने भरलेले, दोषाचं कवच करून त्या कवचामध्ये हे जीव बसलेले आहेत. आणि या जीवाला मुक्त करायचं असेल तर दोषाचं कवच तोडून त्या कवचामधून या जीवाला मुक्त करायचं आहे. त्यासाठी शस्त्राची गरज आहे. ते शस्त्र कोणतं? ज्ञानचक्र आणि शक्तिचक्र. नारळ असतं, श्रीफळ, प्रेमाने फोडून कोणी नारळ खाऊ शकत नाही. त्या नारळावरती प्रहार करून त्याचं वरचं कवच फोडावं लागतं, तोडावं लागतं, आणि मग त्या कवचाच्या आतमधील खोबरं खायला मिळतं. त्याप्रमाणे हा जीव स्वरूप स्वतःच्या भोवती कवच बनवलेलं आहे दोषाचं, त्या कवचामध्ये बसलेला आहे. आणि त्याला तोडण्यासाठी शक्तिचक्र आणि ज्ञानचक्र हे दोन चक्र विशेष प्रभावी रीतीनं परमेश्वरांनी सोबत घेतले आणि त्या प्रेतामध्ये अवतार घेतला आणि नाव धारण केलं श्री चक्रधर. आणि त्याच ठिकाणी परमेश्वरांनी म्हणजे अवतार कार्याची दिशा ठरवली की पतित पावन, पतित उद्धारक. कृतयुगामध्ये आकाश मार्गे येऊन सनक, सनकादी, सनंदन आणि सनातन ह्या ऋषी कुमारांना सदाचारी, सुसंस्कृत, संस्कारक्षम अशा उच्च प्रतीच्या संस्कारी जीवांना ज्ञान दिलं आकाश मार्गे येऊन. त्रेतायुगामध्ये यदुराजा, आरळक राजा, सहस्रार्जुन, ऋषी बद्रिकाश्रमाचे यांना ज्ञान दिले, हे संस्कारी जीव होते. द्वापार युगामध्ये पांडव, अर्जुन त्या संस्कारी जीवांना ज्ञान दिलं. परंतु ह्या कलियुगामध्ये दरोडेखोर नागदेवाचार्यांसारखे, पुरीकर नागदेव आणि 18 पगड झोपडीमध्ये, अरण्यामध्ये, वनवासी, आदिवासी या सर्वांमध्ये धर्माचं ज्ञानबोध करून त्या जीवांचा उद्धार करण्याचं परमेश्वरांनी निश्चय केलेला, दिशा ठरविलेली. आणि जे पतित आहे, जे रंजलेले आहेत, जे गांजलेले आहेत, अशा जीवांचा उद्धार करण्यासाठी परमेश्वरांनी नियोजनच ठरवलेलं होतं. आणि म्हणून परमेश्वरांनी प्रेतामध्ये अवतार घेतला आणि श्री चक्रधर नाव धारण करून आणि महाराष्ट्राच्या रस्त्याने श्री चक्रधर प्रभू निघाले, महाराष्ट्रामध्ये आले आणि येथील गाव गावी, खेडो पाडी, वाडी वस्त्यावरती, झोपडीमध्ये, सालबर्डीच्या डोंगरामध्ये, पारधी, भिल्ल, वनवासी, आदिवासी, त्यानंतर बिंजी गोंडवाडा, त्यानंतर ओरंगल आणि अशा प्रकारे अनंत जीवांचा श्री चक्रधर प्रभू परमेश्वराने उद्धार केला. आणि या ठिकाणी हा ईश्वरीय धर्म स्थापन केला, ज्याचं नाव आहे महानुभाव पंथ. या महानुभाव पंथाचं प्रारंभीचं नाव आहे सत्य सनातन महात्मा धर्म. म्हणूनच आज आपण आजही सत्य सनातन महात्मा धर्म की जय असा जयघोष करीत असतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.